अशाच सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेली आपण पाहू शकाल। सचिन सोरगे आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर सतीश शोकांडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे सलामीसाठी मार्गस्थ झालेली आहे। आजच्या या रजनीतील हा तिसरा सामना मित्रांनो आपण अनुभवत आहात। दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडले जाणे गरजेचे आहे। सामना सुरू होण्यापासून सामन्याचा निकाल लागेपर्यंत खरं तरी ही 12वे प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडणं हे बंधनकारक आहे। वेळेच्या बाबतीत सूचना असेल, निर्धारित 5 षटकांचा सामना आहे। तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी तिकडे दिला जाईल। सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये जो संघ कंप्लीट करणार नाही त्याला आम्ही शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 षटकाच्या आतमध्ये प्लेस करण्याची पेनल्टी तिकडे देणार आहोत। याकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून विनंती आहे सगळ्या संघांना, त्याचबरोबर विशेष करून मैदानाच्या आतमध्ये पवाळे संघ गोलंदाजी करतायत त्यांना आपण वेळेच्या बाबतीत भान राखा। पहिला चेंडू इथे आडव्या बॅटने स्लॉकचा फटका आपण पाहतो। सुरुवात दमदार होतोय। फलंदाज सतीश शोकांडेच्या बॅट मधून इथे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जातोय। हा चौकार। पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला। फुल लेनचा चेंडू होता, त्यावर इथे चांगला प्रहार मिळाला फलंदाज सतीश शोकांडेला। यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू नॅचरल रिस्पॉन्स आहे। ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते, कारण गोलंदाजाच्या अगोदर त्या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिला की एक मोठा फटका आलेला आहे आणि म्हणून त्याने इथे थोडा बचावात्मक पवित्रा धारण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। पायचे वाईट चेंडू आला। एकूण धावा आतापर्यंत 5। इथे हा फटका बसला आहे। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, नुसते पोहोचले नाही तर जर्सी नंबर 8 तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते रोहित, त्याने टिपलाय दर्जेदार झेल आणि ज्या फलंदाजाने चौकाराने सुरुवात केली तो फलंदाज अर्थात सतीश शोकांडे याचा संपला खेळ। पहिला हादरा, पहिला धक्का शिवप्रेमी शिरगाव संघाला। स्पर्धेची आजची चौथी रजनी खरं तर आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेने आपल्याला दाखवलेलं आहे। मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे जवळजवळ 40 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण पाहिलेले आहेत। त्यामधून 4 संघ इथे बक्षीस पात्र ठरणार आहेत आणि पाहायचे कोणत्या टीम्सची कामगिरी खरं तर या बक्षिसांच्या दिशेने होणार आहे। त्याचबरोबर कोणता संघ या स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील चॅम्पियन संघ असणार आहे। आजची रजनी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला निश्चितच देईल। क्रमांक 3 साठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव सोकांडे दाखल झालेले आहेत। यावेळेस लेटकटचा फटका आणि याच बरोबर एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल आणि मैदान सोडत असलेला फलंदाज आपण निश्चितच पाहू शकाल आणि संवादाचा अभाव इथे राहिला तो म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव संघाच्या या 2 फलंदाजांमध्ये आणि वैभव सोकांडे अखेर इथे धावबादच्या रूपाने बाद। लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर लागलेला हा दुसरा हादरा। पाहायला मिळतील 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्याच्या अनुभवाचा इथे कस लागणार आहे। कंबर कसावी लागेल, यावेळी चांगली पार्टनरशिप करावी लागेल फलंदाजांना। गणेश साठीचा समोर ठेवलेला चेंडू, यावेळेस प्लेसमेंट अत्यंत चांगली आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। पवाळे संघ आणि चांगलं क्षेत्ररक्षण या एका नाण्याच्या 2 बाजू गेले अनेक वर्ष आपण पाहिलेल्या आहे। मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील हा सुद्धा एक दमदार आणि बहारदार कामगिरी करणारा संघ आहे।
एखाद्या दिवशी ज्या दिवशी पवाय संघ चांगल्या टचमध्ये असतो आणि चांगला खेळ त्यांच्याकडून होतो तो दिवस मग ते स्वतः त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. अशा पद्धतीने झुंजार प्रवृत्तीने खेळणारा मुरबाड तालुक्यातील हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, गोलंदाजी करतोय विकास स्पोर्ट्स पवाय. 6 धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतो. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक निखिलच्या वतीने इथे हाताळलं जात आहे. डावखुरे हाताचे फलंदाज सचिन चोरगे अर्थात मेजर स्ट्रायकिंग एंडला. सचिनसाठी भरधाव वेगाने टाकला गेलेला हा चेंडू आहे. समोर ठेवलंय डावखुरे हाताच्या फलंदाजापासून थोडा बाहेर निघणारा चेंडू दरम्यान आपण बघतो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण टेनक्रिकच्या वतीने बघत आहोत आणि टेनक्रिक म्हटलं की मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटला जे ग्लॅमर मिळालेलं आहे त्यामध्ये टेनक्रिकचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि सहभाग आहे. गोलंदाज तयार. समोर ठेवलेला चेंडू त्यावर लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, प्लेसमेंट चांगले परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूला इथे अडवतो आणि त्यानंतर फेक करतोय. इथे 2 धावा मिळतील आणि याच बरोबर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय, ज्यामध्ये धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या त्या म्हणजेच 8 आणि सतीश सोकांडे बाद झाले. चौकाराने डावाची सुरुवात केली होती, त्यानंतर मग तो व्यक्तिगत त्याचा डाव त्याला मोठा करता आला नाही. ज्यावेळेस तुम्हाला फलंदाज म्हणून चांगली सुरुवात मिळते त्यानंतर तुमची महत्त्वाची जबाबदारी असते की तुम्हाला ती सुरुवात कन्सॉलिडेट करायची असते, बिल्डअप करायची असते इनिंग, आणि त्यामध्ये असमर्थ ठरलेला फलंदाज सतीश सोकांडे आपण पाहिला. पहिल्या षटकासाठी तुम्ही 5.5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे आणि दुसरं षटक हँडओव्हर करताना जर 1 मिनिट वापरलं तर मग त्याचा अर्थ असा होईल की 6.5 मिनिटं तुम्ही वापरली, 7व्या मिनिटामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. असंच जर करत राहाल तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तट या सर्कलच्या आतमध्ये येईल. हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची इथे गरज नाही, कारण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला वेळेच्या बाबतीतही काटेकोरपणा बाळगायचा असतो आणि वेळेचं ते सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला मुरबाड तालुका क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी इथे वापरण्यात येत आहे मयूर पतंगराव. यस, बेग युअर पार्डन. मुरबाड तालुका क्रिकेटमधील हा सुद्धा एक अत्यंत गुणवंत खेळाडू आहे. क्रिकेट जितकं चांगलं खेळतो स्वभावानेही तितका मृदू स्वभावाचा हा खेळाडू आपण बघतो. मयूर क्रमांक 2 साठी गोलंदाज म्हणून नियुक्त केला गेलेला आहे. समोर ठेवलेला चेंडू पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. पंच मात्र इथे इशारा करतायत की इम्पॅक्ट जो आहे तो आउटसाइड दी लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे इथे करता स्वीकृती मिळाली नव्हती या अपीलसाठी. बऱ्याचदा तुमच्या अपीलमध्ये किती फील आहे हा सुद्धा पंच विचारात घेत असतात. इथे अपील मात्र लाऊड होती, स्ट्रॉंग होती, परंतु ज्या गोष्टी इथे आवश्यक आहेत एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी राईट आर्म ओव्हर दी विकेटने आलेत आणि हा अँगल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बऱ्याचदा घातक ठरत असतो. परंतु यावेळेस अँगलिंग इन आतमध्ये येणारा चेंडू कोण बनत होता आणि त्यामुळेच पंच इथे स्थिर राहिलेले आपण पाहिले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सचिनच्या वतीने इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे, चेंडू अडवतायत त्यानंतर फेकी करतायत. एकदा विकडे मिळेल, संयम दाखवावा लागेल, संयमाने खेळावं लागेल, कारण ही जबाबदारी आहे. आजचा हा शेवटचा दिवस, शेवटची रजनी आपण बघतो. पवाळे वर्सेस शिरगाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग वडवली या 2 संघांदरम्यान संघर्षमय लढत आपण पाहू शकाल. आणि शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि रोहन स्पोर्ट्स बादाने आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. इथे क्षेत्ररक्षक कॉन्फिडंट वाटत नव्हते, परंतु त्याने केलेल्या प्रयत्नाला इथे यश आलेलं आहे आणि याचबरोबर फलंदाज इथे धावबाद झालेले आहेत आणि इथे झेलबाद झालेले आहेत आणि बाद होणारा फलंदाज गणेश. आपण अनुभवणार आहात
कैलासवासी शिवाजी शासकीय क्रीडांगण नवापाडा पोस्ट सरळगाव इथे आपण आहोत। खरं तर आज मी महेंद्र स्मृती चषक की जो भिवंडी ते आयोजित केला गेलेला आहे तिकडे दिवसा समालोचनासाठी होतो आणि अगदी बरोबर साई स्पोर्ट्स सरळगाव तिकडे दाखल झाले आणि मला तिथून निघावं लागलं, कारण मला इकडे यायचं होतं। त्यांनी खूप आग्रह केला, परंतु इथेही येणं तितकंच महत्त्वाचं होतं। परंतु त्यानंतर त्यांचा खेळ कसा झाला हे पाहण्याचा योग आला नाही। परंतु इथे आल्यानंतर माहिती मिळाली की पहिल्या फेरीमध्ये साई स्पोर्ट्स सरळगाव संघ तिकडे पराभूत झालेले आहेत। खेळ क्रिकेटचा असा आहे की जिकडे ज्यावेळेस तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे जात असता त्यावेळेस मात्र मग अनेक मातब्बर संघ तुमच्या विरोधात खेळतात आणि त्यातून तुम्ही अनुभवाने समृद्ध बनत असता। एक गोष्ट तुम्हाला यानंतर सांगेल, यावेळेस चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय, कट्यार काळजात घुसली, आणखी एक फलंदाज बाद, रियाजची खेळी संपुष्टात। भिवंडी तालुक्यामध्ये एक संघ आहे ज्वाली स्पोर्ट्स कामतघर म्हणून, याविषयी निश्चितच मी चर्चा करेल, कारण भिवंडी ग्रामीणमध्ये तो संघ येतो, परंतु मुद्दामून त्या संघाचे पुरस्कर्ते किंवा त्या संघाचे खेळाडू त्या संघाला ओपन पोलमध्ये टाकत असतात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर या। आणि एकदा BC4चे अध्यक्ष अमोलजी पाटील यांच्याबरोबर मी वार्तालाप साधला आणि त्यांना विचारला की हे तुम्ही असं का करता। त्यावेळेस त्यांनी मला उत्तर दिलं की भिवंडी ग्रामीणमध्ये आपण नेहमी खेळतो, परंतु बाहेरचे संघ, रायगडातील संघ, पालघरातील संघ, ठाणे विभागातील संघ, पनवेलमधील संघ ज्यावेळेस तुमच्या विरोधात खेळत असतात किंवा आपण ज्यावेळेस त्यांच्या विरोधात खेळत असतो त्यावेळेस आपल्या खेळाचाही स्तर वाढत असतो। आणि या वर्षी झालेली स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक त्यामध्ये अनेक मोठमोठ्या संघांना ज्वाली स्पोर्ट्स कामतघर संघाने पाणी पाजलं होतं, तिकडे ते द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते। आणि आज मी श्री गुरुदत्त चौथा एरवा माणकोली क्रीडांगण सोडलं त्याच्या अगोदर त्या ज्वाली स्पोर्ट्स कामतघर संघाने वडवली B संघाला हरवलं होतं। या पद्धतीने तुमचा खेळ बदलू शकतो। ऑन्ट्रेचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो डीपमध्ये क्षेत्ररक्षक इथे चूक करतोय आणि क्रिकेटमध्ये एकदा एका चेंडूवर केलेली चूक पुन्हा तुम्हाला दुरुस्त करता येत नाही। त्याच चेंडूवर इथे आपण पाहिलं की चेंडू निघून गेला, सीमा पार, मिळाल्या धावा 4 चौकार। ऑन दी बोर्ड 16 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील। 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत। दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आपण पाहिलेला आहे। 2 षटकांसाठी 12 मिनिटांचा अवधी इथे वापरला गेलेला आहे। बाद होणाऱ्या फलंदाजांमधून सतीश शोकांडे आपण पाहिलंय, वैभव शोकांडे बाद झाले होते, त्यानंतर गणेश आणि रियाज हे एकूण 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज इथे तयार होत असलेला पाहायला मिळतो। निखिल की जो या संघाचा संघ कर्णधार आहे आणि अलीकडे निखिलची कामगिरी सुद्धा अत्यंत चांगली झालेली आहे। मला असं वाटतं आंबेगावकर चषकामध्ये निखिल ज्या दिवशी खेळत होता, संपूर्ण पवाळे संघ ज्या दिवशी खेळत होता त्यावेळेस त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्याचा खेळ अत्यंत चांगला राहिला होता। पाहायचे इथे आजची रजनी निखिल कशा पद्धतीने वापरतील। सचिन सटीचा हा समोर ठेवलेला चेंडू आहे, फुल लेनचा वेग चांगला निर्माण करतायत इथे गोलंदाज। आणि वेग तुम्हाला जर निर्माण करायचा असेल तर क्रिकेटमध्ये 2-3 गोष्टी ॲज अ बॉलर तुम्हाला फॉलो कराव्या लागतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो रन वे दाखवता त्यामध्ये तुम्हाला सरळ धावावं लागेल आणि त्यानंतर पंचांच्या जसे जसे तुम्ही जवळ जाल तशा तशा तुमच्या स्ट्राइड्स वाकल्या पाहिजेत। त्याचबरोबर इंद्रधनुष्याला प्रत्यंच्या ज्या पद्धतीने आपण खेळतो खेचतो त्या पद्धतीने तुम्ही लिप मोमेंट घेतल्यानंतर लोअर बॅक तुम्हाला वाकवावी लागेल आणि त्यानंतर हाताने झटका द्यावा लागेल। या पद्धतीने तुम्ही वेग जनरेट करू शकता आणि इथे वेगाबरोबर परास्त केलेल्या यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मोहन याच्या इथे अंगलट आलेला आहे आणि आणखी एक शिलेदार बाद होईल, तो म्हणजे शिवप्रेमी शिरगाव संघाचा। त्यांना लागलेला हा 5वा हादरा।
कृष्ण कडोबाबा यांच्या वतीने संपूर्ण ऑफिशियल स्ट्रीमसाठी, त्याचबरोबर कॅमेरामन असतील, लाईव्ह ऑपरेटर असतील, कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, डीजे असतील, या सगळ्यांसाठी आजच्या रजनीत नाश्त्याची सोय केली गेलेली आहे. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठदान असं आपण म्हणूयात. आणि म्हणून बाळकृष्ण कडोबाबा तुमचा आम्ही या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करत आहोत. 17 on the board. This is with the loss of 5 wickets, and this is the third over has been commenced by the skipper Nikhil. He has picked up one important wicket of Mohan. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू, काय गोलंदाजी करतायत. सातत्याने खोलवर टप्प्याचा चेंडू इथे ठेवला जातो. प्रिसाइज बॉलिंग ज्याला आपण म्हणतो की अगदी चांगल्या पद्धतीने परफेक्शन इथे दाखवतायत गोलंदाज. आणि विकेट टू विकेट गोलंदाज ज्यावेळेस तुम्ही करता, गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही करता, पंच काहीतरी सूचित करतायत. यस, लेग बायच्या रूपाने धाव आली होती. यस, हरकत नाही. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावपलकर आहेत. ज्यावेळेस तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्ही जर चेंडूपैचा संपर्क आला नाही तर फलंदाजाला त्रिफळाचीत करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला तर फलंदाज पायचीत सुद्धा होऊ शकतात. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजाने केला जरूर, परंतु फलंदाज सचिन चोरगे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि त्याने इथे त्यांची दखल घेण्यासाठी भाग पाडलं, कारण हा फटका दमदार होता आणि हा दर्जेदार षटकार आला सचिन मेजरचा. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि या अगोदर सचिन चोरगे आणि एक षटकार निश्चितच दाखवलेला आहे. या पद्धतीने फटके तुम्हाला खेळावे लागतील. ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा अटॅक शिरगाव संघाकडे आहे, मला असं वाटतं 50 धावा इथे पुरेशा होतील आणि त्याच दिशेने यावेळेस डाव निघालेला आहे. लागोपाठचा दुसरा षटकार, फलंदाज सचिन चोरगेचा हा आणखी एक मोठा तडाखा. संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग वडवली असा हा यानंतरचा नियोजित सामना आहे. जय बजरंग वडवली संघाचं आगमन झालेलं आहे. अजिंक्य अँड टीम तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर संघर्ष गवाळी, आपणास विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आमच्या नाणेफेकी कक्षाकडे रिपोर्टिंग करायची आहे. 30 धावा धावपलकावर हे दोन षटकार या इनिंगमधील अधोरेखित करणारे फटके होते. दोन्ही वेळेला गोलंदाज निखिलने अटेम्प्टेड यॉर्कर आपल्याला दाखवला होता आणि यॉर्करची हीच गंमत आहे. खरं तर यॉर्कर वापरत असताना तुम्ही काळजीपूर्वक तो वापरला पाहिजे. त्याची जर लेंथ किंवा लांबी वाढली की तो फुलटॉस बनत असतो आणि थोडी लांबी कमी झाली की तो ओव्हर पिच बनत असतो आणि दोन्ही चेंडूवर फलंदाज मोठे फटकेच खेळत असतात. आणखी एक मोठा फटका, फलंदाज सचिन चोरगे मेजर यांना थांबवणं इथे अशक्य बनत चाललेला आहे. आणि या स्पर्धेतील मला असं वाटतं ही पहिली वेळ असावी जिकडे लागोपाठ 3 षटकार एका फलंदाजाने दाखवलेले आहेत. म्हणजे या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक.
धावा या षटकामध्ये त्यांच्या वतीने खर्च झालेल्या आहेत. आता या संघातील महत्वाचा जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्यावर अटॅक केलेला आहे फलंदाज सचिन चोरगे याने, त्यामुळे आता धावफलकाला वेग मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकाल की मोमेंटम मिळालेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्रमांक 4चं षटक घेऊन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार तयार होत आहेत. साई किरण नवापाडा संघाचे सगळे संघ सहकारी तुम्ही या स्पर्धेतील व्हॉलंटियर्स आहात. विनंती असेल मैदानाच्या सभोवती तुम्हाला दक्ष राहायचं आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न अंगलट आला फलंदाज दर्शन शिंदेला आणि याच बरोबर चेंडू पुन्हा एकदा इथे जाऊन आदळला तो एस्टॅनवर. या सत्रातील मला असं वाटतं हा दुसरा फलंदाज आहे की जो क्लीन बोल्ड म्हणून बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेला आपण पाहू शकाल. जर्सी नंबर 12 तुषार येत आहेत इथे फलंदाजीसाठी. या अगोदर दर्शन शिंदे बाद झालेले आहेत आणि सचिन चोरगे यांची 3 षटकार इथे धावपलकावर जोडल्यानंतर धावपलक थोडं सुदृढ बनलेलं आहे. 36 धावा धावपलकावर आणि असंही मला असं वाटतं 50 किंवा 50 पेक्षा अधिक 52, 53, 55 धावा जर इथे जोडता आल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला तर हे बॅटल अत्यंत मोठं असू शकतं. कारण पवाळी संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे तर शिवप्रेमी शिरगाव संघ आपण पाहिला त्यांची फलंदाजी ही स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मात्र त्यांची अत्यंत तीक्ष्ण आणि धारदार आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत इथे. जंटल पुश करो खुश रहो. क्षेत्ररक्षकाने त्यांची मदत केली त्यामुळे 2 धावा इथे निश्चितच मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचतील 38 अर्थात 38 वर. शिवप्रेमी शिरगाव अर्थात 19 तारखेपासून मला असं वाटतं उद्याच 19 तारीख आहे उद्यापासून सुरू होणारी मोठी स्पर्धा मुरबाड तालुक्यातील शिरगाव धमाका आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत. सन्माननीय सोमनाथजी शिवाजी साशे साहेब आपण क्रीडा नगरीमध्ये आलेले आहात. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर या. परंतु फलंदाज बाद होण्याचा क्रम थांबत नाही. पार्टनरशिप करता येत नाही फलंदाजांना मिळून आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज इथे धावबाद होतील. बाद होणारा फलंदाज तुषार आणि हा चेंडू आहे वाईड. आपण पाहिलं तर ते आहे 39 39 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि 3.2 षटकांचा काही आतापर्यंत इथे पूर्ण झालेला आपण पाहतो. एकूण 5 षटकांची ही लढत आहे आणि जर घड्याळाचा आपण विचार केला तर 20वा मिनिट हे अगदी आता क्रॉस होत चाललेलं आहे असं आपण म्हणूया. पाहायचं आहे गोलंदाज कुमार पुन्हा एकदा तयार होतील. हे षटक चांगलं राहिलेलं आहे कुमारच्या वतीने कारण या अगोदर फ्रंटलाईन बॉलर निखिलच्या विरोधात षटकारांची हॅट्रिक साधली होती फलंदाज सचिन चोरगे यांनी. टॅप केलेला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉर्ट थर्ड बॅनला. चेंडू अडवून इकडे फेकी केली जाईल. एक धाव इकडे मिळेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर ते आहे 40. रात्रकालीन क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट यामध्ये फरक आहे की रात्री जर तुम्ही विचार केला तर निर्धारित 5 षटकांमध्ये तुमच्याकडे 50 धावांचं जर कुशन असेल तर तुम्ही लढत ही फुल फ्लेशने देऊ शकता आणि त्याच 50 धावा दिवसाच्या क्रिकेटमध्ये सिमेंट पिचवर थोड्या कुचकामी बनत असतात, कमी बनत असतात. संघर्ष 11 गवाळी संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम राम अँड ऑल टीम. तुमचं या आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. गवाळी संघाविषयी म्हणायचं तर अंडर आर्म क्रिकेटचे ते बेताज बादशाह होते. एक काळ असा होता की अंडर आर्म क्रिकेटमध्ये गवाई संघ अत्यंत नामवंत होता. त्यानंतर क्रिकेट त्यांचं थोडं थांबलं होतं परंतु अलीकडे
आपण पाहिलं की काही नवयुवकांनी त्याचबरोबर एक्सपिरियन्स खेळाडूंनी इकडे पुढाकार घेतला आणि अलीकडे ओरपिच अर्थात ओर आर्म क्रिकेटमध्ये गवई संघ इथे सम्मिलित होत असतो अनेक ठिकाणी आणि परफॉर्मन्स सुद्धा त्यांचा चांगला राहिलेला आहे. कारण पहिली फेरी ते जिंकतात, दुसरी फेरी जिंकताना सुद्धा त्यांना आम्ही पाहिलेलं आहे. या बेचा फटका आणखी एक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलाय. स्ट्रेट टू द फिल्डर, फ्री होम डिलिव्हरी ऍक्सेप्टेड बाय दॅट फिल्डर अँड सचिन चोरगे डिपार्ट्स. कुमार इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आणखी एक फलंदाज बाद झालेले आपण पाहिले होते या अगोदर सचिन. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये कदाचित हा सामना बदलू शकतो. ज्या पद्धतीचा ट्रेंड आतापर्यंत आपण फलंदाजीमध्ये पाहिला होता कदाचित त्यापेक्षा वेगळा ट्रेंड इकडे आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि शेवटचं षटक लगेचच फेकलं जाईल ही विनंती. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करायचा आहे. पंचांना विनंती असेल सहस्रबुद्धे सर याचं एक्झिक्युशन तुम्हाला करायचं आहे. कारण जवळजवळ 21.5 मिनिटं इथे वापरली गेलेली आहेत. कोणताही प्रतिकार अपेक्षित नाही. पवाळे संघ ह्या सगळ्या गोष्टी इथे होतच असतात. फलंदाज बाद होतात तो वेळ त्यासाठीच असतो आणि खरं तर फलंदाज बाद होतात म्हणून तुम्ही अतिरिक्त वेळ घेता ही सबब मला असं वाटतं योग्य नाही. कारण फलंदाज बाद होणं हा खेळातील हिस्सा आहे. अतिरिक्त एखादी गोष्ट जर घडत असेल अनपेक्षित, समजा तुम्हाला रिव्ह्यूसाठी अधिकचा वेळ कुठेतरी राहिला किंवा एखाद्या वेळेस एखादा खेळाडू इंज्युअर्ड झाला किंवा कुठेतरी रात्रीच्या क्रिकेटमध्ये लाईट संदर्भात काय इश्यू आपल्याला आले तर मात्र ती वेळ आपण त्यातून वजा करू शकतो. परंतु फलंदाज बाद होणं ही सबब योग्य नाही. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या इथे 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. गोलंदाज तयार. या बेचा फटका अत्यंत चांगला. कव्हरच्या डोक्यावरून आडव्या बॅटने ऑफसाईडला फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आले, त्यांचं कौतुक करूया आपण. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुमचं मोराल बूस्ट करत असतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंतने थ्रो दिला आणि तत्पूर्वी इथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या निश्चितच असतील 43 अर्थात 43. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित तयार होत आहेत. समोरच्या दिशेने फटका सजवला आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सिराजच्या इथे वाट्याला आलेली आहे आणि सिराजने या चेंडूवर मात्र त्याचा राज दाखवलेला आहे. समोरच्या दिशेने मारलेला हा डाऊन दी ग्राउंड षटकार. माननीय श्री संजयजी घुडे साहेब, मायलेक सामाजिक संस्था शहापूरचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत. त्यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठाला लाभलेली आहे. आयोजकांच्या वतीने तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणखी एक समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका फिल्डर. तिकडे एक क्षेत्ररक्षक उपस्थित होते. टिपला इकडे जेल आणि याचबरोबर फलंदाज सिराज याचा संपला खेळ.
हा डाव पोहोचेल यामध्ये ते मात्र शंका नाही. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजून शेष आहे, परंतु शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये उरलेला आहे, कारण 9 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगला फटका आहे. गॅप हेरली होती, त्यानंतर ती भेदली होती. 11व्या क्रमांकाचा फलंदाज या पद्धतीने खेळतोय म्हणजे ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल खेळतो, त्याचबरोबर कॉपी बुक स्टाईलने चांगला ऑफड्राईव्हचा फटका दाखवतो. त्यावरून शिवप्रेमी शिरगाव संघाकडे फलंदाजी कशी आहे याचा अंदाज मित्रांनो तुम्हाला येईल. एकूण धावा आतापर्यंत 51. फर्स्ट माइलस्टोन हॅज बीन अचीव बाय द टीम. समोरच्या दिशेने आणखी एकदा चेंडूला उडवलाय. एक टप्पा घेत असताना चेंडू अगदी बाणाप्रमाणे सरळ निघून जातो सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. शेवटचे फलंदाज अर्थात ते बऱ्याचदा गोलंदाज असतात आणि गोलंदाजांच्या बाबतीत एक गोष्ट महत्वाची असते की गोलंदाजांच्या समोर जर तुम्ही चेंडू ठेवाल तर ते मात्र पॉवरफुल फटका देत असतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला कसं क्रॅम्प करता येईल त्याकडे पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर गोलंदाज म्हणून तुम्हाला करावा लागेल. 55 ऑन दी बोर्ड. चांगली धावफलक इथे उभारलं गेलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू येणं शेष आहे. शेवटचा 1 चेंडू शेष आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा आखूट टप्प्याचा चेंडू दरम्यान इकडे गोलंदाजाने दाखवला. याचबरोबर इथे फलंदाज बाद झाले. हा चेंडू होता शेवटचा, त्यामुळे तिकडे तो प्रयत्न केला गेला. एकूण धावा धावपलकावर जोडलेले आहेत त्या म्हणजेच 55 आणि 56 धावांचं लक्ष्य पार करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये. ते म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला रात्रकालीन क्रिकेट आहे. 56 धावांचं टार्गेट हे तितकं सोपं नसणार आहे. पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. खरं तर विकास स्पोर्ट्स पवाळे संघ सुद्धा चांगल्या तगड्या फलंदाजांसाठी जाणला जातो. त्यांच्याकडे मयूर पतंगराव, त्याचबरोबर हेमंत, त्याचबरोबर आपण पाहिलं की समीर सारखे चांगले फलंदाज आहेत. मला असं वाटतं समीर प्लेइंग 11 मध्ये उपस्थित नाही आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण 11 प्रतिनिधी बघतो, परंतु तरी सुद्धा फार भरभक्कम फलंदाजी आहे विकास स्पोर्ट्स पवाळे संघाकडे. पाहिजे 56 धावा त्यांच्या वतीने कशा पद्धतीने चेस केल्या जातील. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झालेली आहे का? संघर्ष 11 गवाळी. संघर्ष 11 गवाळी आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग वडवली असा हा यानंतरचा नियोजित सामना आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर आपल्याला यायचं आहे. सन्मान्य संजयजी घुडे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण संपन्न करूया. राम की जे संघर्ष 11 गवाळीचे संघ कर्णधार आहेत त्यांची उपस्थिती मिळाली आणि अजिंक्य सुद्धा तिकडे उपस्थित आहेत की जे जय बजरंग वडवली संघाचे संघ कर्णधार आहेत. संजयजी गुडे साहेब यांच्या वतीने ही नाणेफेक संपन्न केली जाईल. विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षामध्ये जा. त्याचबरोबर या दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जात आहे. 56 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून समोर येत आहेत माझ्याच गावातील एक अत्यंत गुणवंत समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड दीपक बिराडे सर. अध्यक्ष सन्मान्य संजयजी गुडे साहेबांचा आपण दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून विशेष सन्मान संपन्न करत आहोत. हनुमंतजी गुडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान हे आदरातिथ्य आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य अतिथी या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सध्या नुकताच आपल्या मुख्य व्यासपीठाची संलग्न झालेले आहेत. संजयजी गुडे साहेब मालिक सामाजिक संस्था शापूर,
विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या दत्तकृपा चषकाला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित झाला. हनुमंतजी गुडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं, आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावे त्यासाठी आपण देतो आहोत मोमेंटो आणि सन्मानित करत आहोत संजयजी गुडे साहेबांना. साहेबांचा दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि साई किरण 11 नवापाडा यांच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. तदनंतर युवा गुडे यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्या आयोजन समितीच्या वतीनं सोमनाथजी गुडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. युवा दादा गुडे डॅशिंग यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि दादांचा शुभ सन्मान आपण त्या ठिकाणी सोमनाथजी गुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. सामना सुरू. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. टार्गेट सेट झालाय. निर्णायक द्वितीय सत्रात 56 धावेचं पहिलं षटक पॉवर प्लेचं दर्शन शिंदे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. कव्हर्सला फिल्डर थोडंसं फंबल झालं. लास्ट मोमेंटला बाकअप दिलं स्वतःला. सतीश होते त्या ठिकाणी. उद्यापासून शिरगाव धमाका या मोठ्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन तुम्हाला शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव आणि त्यांच्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ शिरगाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. रोख रक्कम रुपये 1,11,111 रुपये हे कॅश प्राइज आहे त्या स्पर्धेचं. ओपन ग्रामीण विभागामधील एकंदरीत 16 संघ आणि मुरबाड ग्रामीणमधील 24 संघ असतील. ऑन साइडला आडा बॅटनं क्रॉस बॅटेड फटका सजवा. 14 गती आहे, वॅग आहे, त्या सोबतीनं आहे व्हेरिएशन आहे. गोलंदाजीमध्ये अचूकता, अभेद्यता आणि विविधता ती गोलंदाज दर्शन शिंदेकडे अगदी कमी कालावधीत या खेळाडूंना देखील तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची दखल घेण्यासाठी मुरबाडवासियांना भाग पाडलेला आहे. कमलाकरजी गुडे साहेबांचं आगमन दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. ऑनफिल्ड अंपायर योगराज बोटेरे सरांचा सिग्नल आला. इट्स वाईड. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. गावदेवी पोई क्रिकेट संघासाठी त्यांचं नेहमीच चांगलं योगदान आपण पाहिलेलं आहे आणि आज या स्पर्धेमध्ये अंतिम रचनेमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायरची भूमिका साकारत असताना ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाठमोर होता. लॉंगॉनचा फिल्डर बॅकअपसाठी आला. मात्र इनफिल्ड मधील जो क्षेत्ररक्षक होता रियाज शेख त्यांना वेगानं पाठला केला चेंडूचा आणि तितकीच चपलता, तिथली चाणाक्षरुते आणि त्याच्या माध्यमातून आपण गांभीर्य त्या ठिकाणी पाहिलेली. सहजतेनं रिटर्न थ्रो केला. नौसरागर यांना रन्स पूर्ण झाल्या 2 आणि या 2 धावेच्या सुप्तीनं डाव सरकल्या. पुढे विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाचा 4 रन बोर्ड. 4 धावा याचबरोबर दाफल कव्हर. मिसलामिंग फटका. चेंडू उंच मध्ये कॉटन बॉलची संधी. दर्शन शिंदे डाऊन दी बॉल आणि त्यानं पकडला. पहिला झेल लागला मैदानावरती. 4 ला पहिला झटका. बॅटिंग करणाऱ्या टीम विकास स्पोर्ट्स पवाडलेला. मयूर परत आहेत माघारी. छप्पन्न धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला फलंदाज माघारी परतलेला विकास स्पोर्ट्स पवाळे या संघ आपण बघत आहोत. निर्णायक द्वितीय सत्रामध्ये शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात 56 धावसंख्येचं लक्ष्य गाठत असताना न्यू बॅटर स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक स्वतः कर्णधार आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर रेनला निखिल शिंदे सध्या मार्गस्थ झाला मैदानावरती. पहिल्या डावमध्ये संघ ऑलआउट झालेला आहे. मात्र 55 धावा उभारलेल्या आहेत. सचिन सोरगे सरांची भेदक फलंदाजी आपण पाहिली. सलगचे 3 षटकार पहिल्या डावमध्ये पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. त्याच कारणास्तव फायटिंग टोटल आणि ती चेस करत असताना निखिल शिंदे जसा मैदानामध्ये गेला. पहिला बॉल त्यांना पाठवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच कन्फर्म करतायत मिनिमम और मॅक्सिमम ओव्हर द लाईन और बिलो द राईल आणि तदनंतर निर्णय कन्फर्म आला तो योगराज बुटेरे सरांच्या वतीनं ओव्हर द लाईन मॅक्सिमम सिक्सर.
क्लीन अँड क्लिअर इट फ्रॉम निखिल शिंदे. स्वतः संघनायक या संघाचा या टीमला लीड करतोय आणि काय कॉन्फिडन्स त्या डावाचा त्याने केलाय. शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा फ्रंटलाईन बॉलर या टीमचा बॅकबोन दर्शन शिंदेच्या विरोधात केलेला हा हल्ला. बॅकफुटवर आले ओव्हर द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग मिडलिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर सचिन सोरगे मेजर, मात्र चेंडूच्या रीज पासून थोडे दूर राहिले. सहजतेनं आपण बघत आहोत. आता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. या सोबतीनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. पाठलाग करायच्या 56 धावाचा आणि एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनवलेल्या आहेत विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघानं. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील सामना चौथा असेल. एकता स्पोर्ट्स संघर्ष 11 गवाळी आणि त्यांना फाट करेल जय बजरंग वडवली. आणखीन एक चांगलं बाटल यानंतर प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. प्रेक्षकांवर स्वागत आहे सर्वांचं. ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं दत्तगृह मित्रमंडळ आणि खास करून आमचा साई किरण नवापाडा यांच्या माध्यमातून मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही 4 दिवसीय रजनी क्रीडा स्पर्धा, जिचं पहिलं पर्व, जिचं पहिलं संस्करण आपण सध्याच्या घडीला बघत आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. धावफलक 12 या आकड्यावर पहिला धक्का बसलेला आहे. न्यू बॉलर तुषार चोरगे अर्थातच बाबू सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये पिटू मध्ये गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर तयार होत असताना स्क्रीन इनकडून हेमंत चौधरी सध्या स्ट्रायकर रेडला आघाडीसाठी. एका बॉलमध्ये एका धावेचं त्यांचं योगदान. धावफलक 12 वर 24 चेंडू 44. बॅकफुटवर आले. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडलिंग करू शकले नाही. डीपमधून वैभव पोहोचलेले आहे. थोडासा वेळ घेतला चेंडू उचलण्याकरता. बॅकअप आलेला विकेट किपर मयूर शिंदेचं. त्या ठिकाणी मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या जोरावर स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 13 धाबा याचबरोबर धावफलकावर. उमाकांतजी भावार्थे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला आउट स्विंगर, नियंत्रित गोलंदाजी, गतीबरोबर अचूकता आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूने बॉलला वळवण्यामध्ये वाकबगार आहेत. मारत असलेले तुषार चोरगेला आणि तेच या बॉलवरती पाहिलं. बॅकफुटवर आले, लॉफ्ट केला ऑन साइडला, फटका. सिक्सर. बरोबर लाईन पीक केली, शॉट ऑफ गुड लेंथ, टायमिंग चांगलं जुळलं. निखिल शिंदे त्याच्या बॅट मधनं आलाय या मॅच मध्ये सिक्सर नंबर 2 आणि धावफलक 6 फ्लाय झालंय विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाचं. 19 आकडावर 19 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले, what a batting and what a confident and a steady inning from Nikhil Shinde. He is a skipper himself. जो स्वतः संघनायक संघ करण्यात आले. रिप्ले मध्ये आपण बघतो बरोबर बॅकफुटवर आले. वेट अँड वॉच क्रिकेट आणि तदनंतर पूलचा हा पॉवरफुल फटका, सलगचा दुसराचा. धावफलक 25. स्विंग अँड मिस, यावेळी पुढे टाकलेला बॉल लाईन मध्ये सुधार पाहिला आणि त्या सोबतीनं मागच्या 2-6 नंतर आता सुटकेचा मोकळा श्वास त्या ठिकाणी सोडलाय गोलंदाज तुषार चोरगेनं. धावफलक स्थिर, स्टील 1 to go. लॉफ्ट केला समोर स्टेप,
निखिल शिंदे नावाचं वादळ सध्या मैदानामध्ये घोंगावत आहे आणि त्या वादळाचा तडाखा आता बसलाय फिल्डिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये पाहिलं तर 7 बॉलमध्ये 4 षटकारांसोबत 371च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्या इंडिव्हिज्युअल अनबीटन नॉट आउट 26 धाब्याचं भरभक्कम योगदान आपण बघत आहोत. निखिल शिंदेचं स्कोर आपण बघत आहोत 2 ओव्हर 31 31 धावा दाखल करते. सामना पूर्णपणे आता खुला झालाय. तो बॅटिंग करणाऱ्या विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाच्या बाजूनं 8.33ची आवश्यक धावगती रिक्वायर्ड रन रेट आवश्यक धावगती या मॅच मध्ये आपण बघत आहोत. आस्किंग रन रेट 18 चेंडू आणि आता समीकरण 25 धाब्याचं 18 चेंडू 25 ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू झाला. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत सिराजला उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना स्क्रीन एंड कडून ओव्हर नंबर 3 साठी ऑन स्ट्राईक हेमंत चौधरी. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला बॅकफुटवर आले गुंड पण ती संधी गमावली. आणि धावसंख्या दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज होईल धावबाद. मात्र विकेट किपरचं गॅदरिंग त्याचं कलेक्शन खराब झालं. रिप्ले मध्ये आपण बघत आहोत विकेट किपर नेटला वेगो बॅकअपला जो शॉट फिल्डर होता त्याला देखील बिदून बॉल वेगाने निघून चालला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर थ्रो मिसफिल्ड मिस्टेक आणि मोबदला तुम्हाला मोजावाच लागेल. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो सध्या जपताना दिसत नाहीये टीम शिवप्रेमी शिरगाव. फ्रस्ट्रेशन सध्या सुरू आहे. पहिला झटका अगदी बसला होता 4 भरते तिथनंही 37 धाब्याची अभेद्य अटूट आणि विश्वसनीय भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी विकास स्पोर्ट्स पवाळे करतात. धावफलक 41 बॅकफुटवर आले कव्हर्स मधून ड्राईव्ह करत आहेत. कॉपी बुक साईडने खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पुढटलेले आहेत. उचलून फेक होईल नॉस्ट्रा करेंटला सहजतेनं पूर्ण झाल्या धावा 2 आणि 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत डाव सरकलेला आहे पुढे. 43 धावा दाखल करते. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये विजयासाठी आता अवघ्या 13 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये वापसी करणं थोडं कठीण आहे अवघड आहे बट अशक्य नाहीये. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन चांगला आउट कटर बाटची खडा घेतली आणि त्या ठिकाणी आता विकेट मैदानावरती मिळतीये दुसरी. फिल्डिंग करणारा शिवप्रेमी शिरगावला दुसरा धक्का बसतोय. हेमंत चौधरी परत यात माघारी. मार्गस होताना पाहायला मिळत आहे जर्सी नंबर 28 मयूर पतंगराव. वन मोर जीनियल ऑलराउंडर अँड कॅपेबल फ्लेक्सिबल प्लेयर फ्रॉम टीम विकास स्पोर्ट्स पवाळे युनिट. स्कोर 43 धावा दाखल करते. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस असताना सिराजला आपण बघत आहोत गोलंदाजी करतात. 4 बॉलचा त्याचा स्पेल
12 धावा या षटकामध्ये त्यानं खर्च केलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट जी पार्टनरशिप होती 37 धाब्याची ती आता नुकताच त्यानं ब्रेक केलेली आहे. हेमंत चौधरीला त्यानं माघारी धाडलेलं आहे. बॅकफुटर आले, बॅकवर्ड पॉइंटला कट केला, अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळले. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतायत मोहन सोकांडे. चेंडू उचलण्यासाठी थोडा वेळ घेतला, तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या संधीचं सोनं सध्याच्या घडीला होत असताना 2 धाब्यानं बघत आहोत आपण. धावफलक पोहोचलेले 45 धावा याचबरोबर धावफलकावरती 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 11 रनची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत मयूरला. आडवा बॅट ऑन साइडला स्लॉग इट. क्षेत्ररक्षक स्कोर लेगचा थोडासा दूर आहे, गॅप मोठा, धावांचा नाही तोटा, बॉलला स्कोर चौकार. सुरुवात दमदार केली होती हेमंत चौधरीने आणि तदनंतर समर्पक शेवट या षटकाचा केला, फिनिशिंग टच दिलाय तो मयूर पतंगरावना. धावफलक 49, 49 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी अवघ्या 7 धावेची आवश्यकता. 7-12चं समीकरण सध्या मैदानामध्ये आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. संघर्ष 11 गवाळी आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग वडवली. आणखीन एक मैत्रीपूर्ण लढत आजच्या रजनीतील चौथी प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. बागफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. डॉट बॉलचे झाले, सांगता निर्धाव चेंडूचे झाले समाप्ती. हेच करावं लागेल. गोलंदाजीमध्ये आता अचूकता आणि अभेद्यता त्यामध्ये सातत्यता राखावी लागेल. सेकंड स्पेलमध्ये दर्शन शिंदेला. क्लीन बोल्ड युमी साहेब सध्याच्या स्थितीला हा झटका बसतोय 3रा. या ठिकाणी प्रेमदादा देवकर ज्याची अंडर-19 इंडियन क्रिकेटसाठी निवड झालेली आहे. मोठे देसाई गावचा खेळाडू ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट पासून आपलं करिअर सुरू केलं आणि अगदी हे नाव भारतीय क्रिकेट टीमशी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती संलग्न झालेलं त्याचा आगमन होणार आहे. दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून प्रेमदादाची विशेष उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 49 ऑन 49 धावा धावफलकावरती. 3रा झटका नुकताच बसलाय. निखिल शिंदेची भेदडक बॅटिंग आपण पाहिलेली आहे आणि आता फिनिशिंग टच देण्यासाठी न्यू बॅटर प्रमोद पवार पीपी या टीमचा स्लॉग हिटर, फिंच हिटर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅकफुटवर आलाय, फक्त दिशा दिली, गाईड केला, डेलिकेट टच. दरम्यानच्या फिल्डरला चेस आहे, दुसरी धाव हवी आहे, कॉलिंग चुकलं, रनआउटची संधी, धावचीची शिकार. आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला आवश्यकता नव्हती, गरजच नव्हती दुसऱ्या धावेची. कॉल चुकला आणि त्या ठिकाणी मयूर पतंगराव धावचीच्या स्वरूपात आता परत आहेत माघारी. पन्नास धावा धावफलकावरती सांघिक यश मिळालेलं शुभ्रमेश शिरगावना. संघर्ष सोडल ते नाव शुभ्रमेश शिरगाव कसलं हे देखील विसरून चालणार नाही. 9 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 9 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता. 9 डिलिव्हरी अँड 6 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 1 बिग हिट अवे फॉर विक्ट्री. न्यू बॅटर रोहित पाडेकर सध्या खेळतोय साकर रेनला. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत रोहित पाडेकरला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. पहिलाच बॉल बॅकफुटवर आले, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, रक्षात्मक तंत्र, फक्त दिशा दिली, सॉफ्टवेअरनं खेळतात. एक सिंगल, अगदी माहिती आहे सिंगल डबल देखील विजयाचा समीप आपल्याला जाता येईल. विजय अगदी दूरची शेपात आहे आणि त्यासाठी सध्या प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे तो रोहित पाडेकरचा. सलगचे 2 फलंदाज माघारी परतलेत. निखिल विल सेट होता तो बाद झाला, त्यानंतर बाद झाला मयूर पतंगराव. स्वतः या मॅच मध्ये जबाबदारीनं कार्यभार सांभाळायचा आहे प्रमोद पवारच्या सोबतीनं रोहित पाडेकरला आणि तीच त्याची स्ट्रॅटजी. पहिला चेंडू सॉफ्ट आणि खेळले, एक सिंगल, स्कोर 51 या आकड्यावरती. 8 चेंडू, आता 5 ची आवश्यकता. बॅट अँड पॅड मध्ये बॉल ड्राईव्ह केला समोर, वाईट मेंडोला क्षेत्ररक्षक सचिन सोरगे सर उपस्थित होते.
थोडी मिसफिल झाली, फंबल झालं, त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणखीन एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर स्कोर सध्या पोहोचलाय 52. 52 धावा दाखल करू दे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता. लाईन इथे पाहावी लागेल. विकेट किपर झाला बीट, शॉट फार निघाला बॅकअप, परंतु तोपर्यंत झाला उशीर. वाईट +1, एक्स्ट्रा धावा आल्या 2 आणि एक्स्ट्रा 2च्या मदतीनं सध्या संघ सरकलाय पुढे. विकास स्पोर्ट्स पवाळे 4 गड्यांच्या मोबदल्यात 54. 54 धावा दाखल करू दे. समीकरण थोडं खुलं झालं, सोपं झालं, खांद्यावरचं आलं. सध्याच्या घडीला डोळे होते आणि अशा स्थितीला, अशा कंडिशनला 7 चेंडू आता आवश्यकता या मॅच मध्ये अवघ्या 2 धाब्याची. 7 बॉल 2. लॉफ्ट केला समोर, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे तुषार. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल, धावसंख्या दाखल करू दे. सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत. 55. 55 धावा. अंतिम षटक, अखेरचे षटक. 6 बॉल आणि आता विजयासाठी अवघ्या 1 धाब्याची आवश्यकता. 6 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा रूल आहे या टुर्नामेंटचा. स्कोर इज लेवल, परंतु सध्याच्या घडीला या मॅच मध्ये विजयासाठी 1 धाव आता बनवावीच लागेल टीम शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळलेला. 6 बॉल विजयासाठी 1 धाब्याची आवश्यकता. लोबो फुल टॉस, पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, धावबाची संधी नौसलाकर एंडला आणि बॅटिंग करणारा संघ ही वेगवान धोकादायक एक सिंगल पूर्ण करतो. याचबरोबर विजयश्री संपादित केलाय. शिवप्रेमी शिरगावला बीट करत असताना दत्तकृपा चषकामध्ये पहिल्या विजयाला गवसणी घातली आहे विकास स्पोर्ट्स पवाळेनं. मनपूर्वक अभिनंदन विकास स्पोर्ट्स पवाळे आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊया टीम शिवप्रेमी शिरगावला. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट आणि सामन्याचा सामना